नमस्कार मंडळी, मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना की पाताळेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी अजून एक सुंदर आणि प्रसिद्ध मंदिर आहे. तर चला आज तुम्हाला तिथे घेऊन जाते. पाताळेश्वर मंदिरातून बाहेर पडायची गरज नाही. मंदिराच्या परिसरातूनच वर जाण्यासाठी एक दरवाजा आहे. त्या दरवाजातून थोड्याशा पायऱ्या चढल्या की आपण थेट पोहोचतो जंगली महाराज मंदिरामध्ये. हे मंदिर पुण्यातील अतिशय प्रसिद्ध आणि शांत ठिकाणांपैकी एक आहे. खरं तर या संपूर्ण भागाला जंगली महाराज रोड हे नावही याच मंदिरामुळे मिळालं आहे. त्यामुळे पुण्यातील हे ठिकाण जंगली महाराज हे एक महान संत होते. त्यांच्या समाधीचं हे पवित्र स्थान असून दररोज इथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पुण्यात राहणारे अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात इथल्या दर्शनाने करतात. मी मंदिरात पोहोचले तेव्हा अगदी आरती सुरू होती. घंटांचा नाद, मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरण खरंच मनाला खूप शांत वाटत होतं. काही क्षण इथे फक्त शांत बसून त्या वातावरणाचा आस्वाद घ्यावा असं वाटत होतं. मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. आजूबाजूला भरपूर हिरवीगार झाडं, छान गार्डन आणि प्रसन्न वातावरण. शहराच्या गर्दीतही इतकी शांत जागा असेल असं वाटलंच नव्हतं. इथे बसण्यासाठी सुंदर जागा आहे. अनेक लोक इथे फक्त काही वेळ निवांत बसून मनशांती अनुभवण्यासाठी येतात. शहराच्या गोंगाटापासून काही वेळ दूर जाऊन मनाला शांतता मिळवायची असेल तर हे ठिकाण अगदी योग्य आहे. तरी तुम्ही इथे येऊन भेट द्यावी. मला सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे इथली स्वच्छता आणि शिस्त. मंदिरात येणारे भाविकही अतिशय शांतपणे दर्शन घेत होते. त्यामुळे इथलं वातावरण आणखी प्रसन्न वाटत होतं. इथे पिण्याच्या पाण्याचीही चांगली व्यवस्था आहे. त्यामुळे पर्यटकांना कोणतीच अडचण येत नाही. आणि इथून एक खास गोष्ट दिसते. इथून तुम्हाला पाताळेश्वर लेणी आणि मंदिराचा परिसरही सुंदर दिसतो. वरून तो नजारा पाहायला खूपच छान वाटतं. एकाच ठिकाणी दोन प्रसिद्ध धार्मिक स्थळं पाहण्याची संधी मिळते. हीच या जागेची खासियत आहे. हा बघा, हा आहे जंगली महाराज मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार. जर तुम्ही थेट मंदिरात यायचं ठरवलं तर या गेटमधूनही सहज प्रवेश करू शकता. आणि मंदिराच्या अगदी समोरच आहे एक छोटीशी खाऊगली. इथे वेगवेगळे स्नॅक्स, ज्यूस, चाट आणि बरेच स्वादिष्ट पदार्थ मिळतात. मंदिर दर्शनानंतर इथे काहीतरी खाण्याची मज्जाच वेगळी असते. संध्याकाळच्या वेळेला इथे खूप छान गर्दी असते आणि संपूर्ण परिसर खूपच जिवंत वाटतो. तर मंडळी, पुण्यातला आजचा प्रवास इथे संपतो. आता माझी सुट्टी संपली असल्यामुळे मला परत नोकरीसाठी निघायचं आहे. मी आता बस स्टॉपवर आले आहे. स्वारगेटवरून माझी बस पकडली आणि पुन्हा प्रवास सुरू झाला. बसच्या खिडकीतून दिसणार पुणे नेहमीच खूप सुंदर दिसतं. रस्त्यावरील गडबड, जुन्या इमारती, हिरवळ सगळंच मनात साठवून ठेवावं असं वाटत होतं. पुढे जाताना रस्त्यात एक अतिशय सुंदर ठिकाण दिसलं. हे ठिकाण पुणेकरांचं खूप आवडतं आणि फोटोशूटसाठी खूप प्रसिद्ध आहे. अनेक लोक खास फोटो काढण्यासाठी इथे येतात. आणि आता आमची बस लोणावळ्यात थांबली आहे. लोणावळ्यातल्या पावसाळ्यातली मज्जा काही वेगळीच असते. पण एक गोष्ट मात्र सांगते, इथल्या काही ठिकाणी वस्तूंचे भाव खूपच जास्त असतात. माझ्यासोबत तर एक मजेशीर प्रकार झाला. एका दुकानात एका मुलाने मला एक किंमत सांगितली आणि माझ्या बाजूला उभ्या असलेल्या लोकांना त्याच वस्तूची वेगळी किंमत सांगितली. मला तरी लोणावळ्याचं सौंदर्य मात्र मन जिंकून घेतं. डोंगर, धुकं, हिरवळ आणि थंडगार हवा प्रवास अजूनच सुंदर बनवतो. हा बघा, समोर दिसत आहे मॅप्रो गार्डनचा परिसर. आणि लोणावळ्यात जिकडे पाहावं तिकडे एक नाव हमखास दिसतं, मगनलाल चिक्की. खरंच लोणावळा म्हटलं की चिक्की आठवतेच. आता आपण पोहोचलो आहोत खंडाळा घाटात. काय अप्रतिम नजारा आहे. एका बाजूला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी, मध्ये वळणावळणाचे रस्ते आणि त्यावर पसरलेलं धुकं. थंडगार वारा चेहऱ्यावर येत होता आणि निसर्गाचं ते रूप पाहून मन अगदी प्रसन्न झालं. म्हणूनच इथे अनेक पर्यटक गाड्या थांबून फोटो काढतात आणि त्या सुंदर क्षणांचा आनंद घेतात. खरंच पावसाळ्यात खंडाळा घाटाचं सौंदर्य शब्दात सांगणं कठीण आहे. तर मंडळी, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही अजून जंगली महाराज मंदिर आणि पाताळेश्वर मंदिर पाहिलं नसेल तर पुण्यात आलात की या दोन्ही ठिकाणांना नक्की भेट द्या. शांतता, इतिहास आणि सुंदर वातावरण सगळं काही एकाच ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळेल.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच मराठमोळ्या ट्रॅव्हल्स ब्लॉगसाठी, कुकिंग ब्लॉगसाठी आणि एव्हरीडे अबोलीज ब्लॉगसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय गाईज. गुड नाईट. पुन्हा भेटूया एव्हरीडे अबोलीज ब्लॉग्सच्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज.